विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातली दुसरी कविता अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण उत्तम लक्षण या कवितेचा अभ्यास केला संत रामदास स्वामींच्या। आता आपण दुसऱ्या विभागातली ही पहिली कविता आणि पाठ्यपुस्तकातली दुसरी कविता, ज्या कवितेचं नाव आहे वस्तू। वस्तू ही कविता कवी दत्तात्रय भास्कर धामणसकर यांनी लिहिलेली आहे। तिथे नाव दिलेले द भा धामणसकर। आता कवी द भा धामणसकर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांची जन्मतिथी 1960 दिलेली, 60 नाहीये। तर कवी द भा धामणसकर यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1930 रोजी गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी झाला आणि ते RBI मध्ये म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये मुंबईला कार्यरत होते, RBI मध्ये काम करत होते। 1988 साली ते निवृत्त झाले आणि ते डोंबिवलीमध्ये राहत होते मुंबईला। तर असे हे द भा धामणसकर यांची ही अतिशय सुंदर अशी कविता आहे, वस्तू कविता। आणि ह्या कवीची वैशिष्ट्य काय आहे बघा। त्यांनी ही जी कविता लिहिली, त्यांच्या ज्या कवितांचे संग्रह, कवी म्हणून द भा धामणसकर प्रसिद्ध आहे, लेखक नाही, कवी म्हणून प्रसिद्ध आहे। जसं त्यांच्या काव्याच्या वैशिष्ट्यांमध्ये आता ही कविता जेव्हा आपण पूर्ण अनुभवू तर लक्षात येईल, भावोत्कटता, इमोशन, आपल्या भावना, म्हणजे अतिशय भावना प्रधान त्यांच्या काव्यातून भावना उद्दीपित होताना दिसून येतात। दुसरी गोष्ट, त्यांची कविता अभ्यासल्यानंतर आपण विचार करायला लागतो, म्हणजे चिंतनशीलता। आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रांजळपणा। प्रांजळपणा म्हणजे प्रामाणिकपणा, प्रांजळपणा। आणि यामुळे म्हणजे भावोत्कटता, प्रांजळपणा, चिंतनशीलता ही त्यांच्या काव्यामध्ये असणारी खास त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य आहे। त्यामुळं अशा त्यांच्या कविता वाचकाच्या मनाला खूप मोठा आनंद देत असतात, आधार देत असतात, विचार करायला प्रवृत्त करत असतात। आणि साहजिकच वाचकाच्या मनाला त्यांच्या कविता स्पर्श करणाऱ्या असल्यामुळे साहजिकच वाचकाला त्यांच्या कवितेवरती विचार करावासा वाटतो। आता कविते आज मराठीमध्ये म्हटलेले, जे न दिसे रवी ते बघे कवी, म्हणजे कवीची शैली इतकी प्रचंड असते की कवी कुठलीही गोष्ट मनाच्या झरोक्यातून बघू शकतात। आणि मग त्यांच्या कवितेमध्ये प्रामुख्याने सामाजिक जाणीवांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना त्यांच्या संवेदनशील मनाला येणारी व्याकुळता आणि त्यांच्या अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य आहे। म्हणजे आता ही जड भाषाशैली जरा सोपी करून सांगण्याचा प्रयत्न करतो की सामाजिक तणावांमुळे, आता सामाजिक तणाव आपल्यामध्ये कसे निर्माण होतात की चला आपण चांगलं काम वागतो, परंतु बरेचसे लोक असतात की ते नियमानुसार वागत नाही, मग ते नियमानुसार न वागल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो। मग असं का लोक वागतात बुवा? आपण एखाद्या रांगेमध्ये उभं राहतो, जर आपल्याला काही काम असेल आणि काही लोक लगेच मागून येतात, पुढे जातात, मग आपल्याला त्रास होतो, अरे आपण नियम पाळतो, हे का नियम पाळत नाही? मग कवीला पण ही अस्वस्थता जाणवते, परंतु तरी सुद्धा त्यावर आधारित आपली अभिव्यक्ती, मत व्यक्त करताना ते संयम ठेवतात। ही त्यांच्या काव्याची खास अशी वैशिष्ट्य आहे। कवी द भा धामणसकरांनी 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहे। त्यातला ही जी कविता आहे भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातली कविता आहे। भरून आलेले आकाश हा जो काव्यसंग्रह आहे हा 2016 साली प्रदर्शित झाला, म्हणजे प्रकाशित झाला। याच्या व्यतिरिक्त प्राक्तनाचे संदर्भ नावाचा एक काव्यसंग्रह आहे,
जो 1982 साली प्रकाशित झाला. त्यानंतर बरेच काही उगवून आलेले हा काव्यसंग्रह 2001 साली त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे कवी द भा धामणसकरांचे 3 काव्यसंग्रह प्रसिद्ध प्रामुख्याने आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या प्राक्तनाचे संदर्भ या काव्यसंग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. आणि त्याचबरोबर बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रजांचा पुरस्कार प्रामुख्याने लाभलेला आहे. द भा धामणसकरांच्या कविता बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरित पण झाल्या. उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांच्या बऱ्याचशा कविता हिंदी भाषेमध्ये, बंगाली भाषेमध्ये, गुजराती भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये, त्याच कन्नड भाषेमध्ये त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे आकाशवाणीवरती, दूरदर्शनवरती त्यांच्या कवितांचं वाचन पण प्रामुख्याने झालेले. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून त्यांना सन्मान पण प्रामुख्याने मिळालेला आहे. असे हे कवी दत्तात्रय भास्कर धामणसकर यांची वस्तू ही कविता आपण अभ्यासणार आहोत. आता ही जी कविता आहे या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? काय आहे मध्यवर्ती कल्पना या कवितेची? म्हणजे नेमकं या कवितेतून कवीनं काय सांगितलं? तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय? आता ही कविता जी आहेत ना ही मुक्त छंद प्रकारात आहे. साहित्य प्रकार काव्याचा मुक्त छंद. आता मुक्त छंद प्रकार कसा असतो? जी भाषा आपण बोलतो ना एकमेकांशी अगदी त्याच टाईपची भाषा शैली आहे. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कवीनं मुक्त छंदात कविता लिहिलेली असल्यामुळे ती वाचकाला अगदी सहज आकलन होते. भाषिक वैशिष्ट्य हे तिचं भाषिक वैशिष्ट्य रसग्रहणामध्ये लिहिता आलं पाहिजे किंवा स्वतंत्र प्रश्न विचारला तर भाषिक वैशिष्ट्य सांगता आलं पाहिजे. मग आता ही कविता मुक्त छंद प्रकारातली आहे. तर मग या कवितेत कवीनं काय सांगितलं? काय आहेत कवीचे विचार या कवितेमध्ये? की कोणतीही वस्तू त्या वस्तू असेल त्या निर्जीव वस्तूशी एकदा मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. कोणती निर्जीव वस्तू असेल तिच्याशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरत असते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देत असतात. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देत असतात. त्यामुळं व्यक्तीचं आणि वस्तूचं अतूट नातं तयार होतं. आणि त्यामुळेच जे थोर लोक असतात, जे मोठी लोक असतात, जसे शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, असे जे थोर लोक असतात आणि म्हणजे समाजसेवक असतील, राजकीय नेते असतील, राजे महाराजे असतील, असे अनेक लोक जे थोर लोक असतात त्या थोर लोकांच्या वापरातल्या ज्या वस्तू असतात त्यांचंच पुढे संग्रहालयामध्ये रूपांतर होतं. त्या वस्तू आपण जतन करून ठेवतो. तर कवीला या कवितेतून काय सांगायचंय की वस्तूंना सुद्धा भावना असतात हे समजून आपण वस्तू वापरल्या पाहिजे. जसं आपल्याला भावना असतात तसं वस्तूंना सुद्धा भावना असतात हे समजून वस्तू वापरल्या पाहिजे. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा ही भावना या कवितेतून कवी द भा धामणसकर यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे ही झाली कवितेची मध्यवर्ती अशी कल्पना की वस्तूंशी सुद्धा आपण प्रामुख्याने आपला स्नेह जपला पाहिजे. वस्तूंना भावना असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. अशी मध्यवर्ती कल्पना या कवितेत कवी द भा धामणसकरांनी मांडली आहे. आता या कवितेचं आपण वाचन करून घेऊया. आता वाचन करताना कवितेच्या ओळींवरती व्यवस्थित लक्ष द्या. आता ही कविता मुक्त छंद प्रकारात आहे. मग कशी कविता आहे बघा. अगदी वाचल्यावरतीच तुम्हाला लक्षात येईल की कवी द भा धामणसकरांनी किती सुंदर कविता आपल्यासाठी लिहिलेली. भरून आलेले आकाश या काव्य संग्रहातील ही प्रस्तुत कविता आहे. अशी कविता आहे. कविता बघा कशी. वस्तूंना जीव नसेल कदाचित. वस्तूंना जीव नसेल कदाचित पण जीव नसल्यासारखं वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो
तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही आवड असते स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही आवड असते स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावं, लाडावूनही ठेवावं. त्या पुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. कवीनाशी अतिशय सुंदर मुक्त छंदामधली लिहिलेली कविता आहे. वाचनातच आपल्याला कळते आणि मग तिचं असे सौंदर्य लक्षात घेऊन आपल्याला लेखन करता आलं पाहिजे. आता पहिली गोष्ट, कविता बघा कशी. आता या कवितेचा विषय काय आहे. कवितेच्या प्रश्नामध्ये जो दुसरा प्रश्न विचारला जातो त्याच्यात जर एका वाक्यात तुम्हाला लेखन करायचं असेल, कवितेचा विषय निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. आता वस्तू कशा असतात? वस्तू निर्जीव असतात. अनेक वस्तू बघा, अगदी हा पेन जो आहे आपल्या दृष्टिकोनातून तो निर्जीव आहे. त्याला जेव्हा घेऊ तेव्हा तो आपल्या इथे खिशामध्ये येईल. त्याला ठेवलं तर ठेवलं, घेतलं तर घेतलं. किती वस्तू पहा तुम्ही. आणि म्हणून निर्जीव वस्तूंचा सजीवपणा हा कवितेचा विषय प्रामुख्याने आहे. त्याचबरोबर आता पहिल्याच ज्या दोन ओळी दिलेल्या आहेत, पहिल्या दोन ओळी कोणत्या दिलेल्या आहेत? वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखं वागवू नये त्यांना. आता पहिला आकृतीबद्ध पहा. वस्तू जवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी. वस्तूंना काय नसतं माणसासारखं? जीव नसतो, कारण ते निर्जीव असतात. वस्तूंना काय नसतं माणसासारखं? त्यांना मन नसतं. आता त्यांना जर जीव असतात, त्यांना जर मन असतं तर एखादी वस्तू लगेच वगैरे बोलली असते ना. म्हणजे माझा पेनच मला म्हटलं असता, का हो कवडे सर विसरले का मला? अहो तुम्ही तर चालले. पण ते निर्जीव असतात. म्हणून माणसासारख्या वस्तूंना नसणाऱ्या गोष्टी कोणत्या? जीव आणि मन. मग आता या कवितेत कवी वस्तूंना हाताळताना, त्यांचं संवर्धन करताना पहिल्यांदा काय म्हणतात? ओळीचा सरळ अर्थ स्पष्ट करा. पहिल्या दोन ओळीचा सरळ अर्थ म्हणजे फक्त जे दिलेलं आहे त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण करायचंय. सरळ अर्थ काय? वस्तूंना जीव नसेल कदाचित. कवीची भावना वस्तूंप्रती अतिशय संवेदनशील आहे. कवी काय म्हणतो? ठीक आहे, वस्तूंना जीव नाहीये माणसासारखा, वस्तूंना मनही नाहीये माणसासारखं, परंतु त्यांना आपण जीव नसल्यासारखं, मन नसल्यासारखं वागवता कामा नाही. निर्जीव वस्तूंना मग अनेक प्रकारच्या वस्तू आहेत बघा. आपल्या घरामध्ये आपलं एक वैशिष्ट्य असतं, ज्या वस्तूंचं आपलं काम संपलेलं असतं ते एक तर आपण देऊन टाकतो, भंगारमध्ये वगैरे देऊन टाकतो. किंवा मग एक दुसरी गोष्ट पहा, आपले जे जुनी लोक असतात, जुनी माणसं असतात, त्यांनी त्या काळामध्ये त्या वस्तू अतिशय प्रेमाने घेतलेल्या असतात, जतन केलेल्या असतात. काळाच्या ओघात जरी त्या वस्तूंचं महत्व कमी झालं तरी त्या वस्तू त्या फेकून देत नाही. मग त्या कुठेतरी बाजूला आडगळीत वगैरे ठेवलेल्या असतात. पण मग मला सांगा, माणसाचं बघा बरं तुम्ही, आता माणूस म्हातारा झाला म्हणून आपण माणसाला काय आडगळीत टाकतो का? आपण माणूस म्हातारा झाला म्हणून आपण त्याच्याशी वेगळ्या पद्धतीनं वागतो का? वस्तूंच्या बाबतीत कवी काय म्हणतो? मान्य आहे की वस्तूंना जीव नाही माणसासारखा, वस्तूंना मन पण नाहीये माणसासारखं, पण म्हणून त्यांना जीव आणि मन नसल्यासारखं वागवू नये. म्हणजेच कवीला काय म्हणायचंय की आपण प्रत्येक वस्तू बरोबर माणसासारखं
जसं माणसामध्ये जीव आहे, मन आहे, माणूस जसं माणसाशी वागतो तसंच आपण वस्तूंशी वागलं पाहिजे. आणि मग पुढे कवी काय म्हणतात, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते जर असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. एका वाक्यात प्रश्न विचारला, वस्तू केव्हा सुखावतात? प्रचंड सुखावतात म्हणजे खूप आनंदित होतात. तर वस्तूंना जीव आणि मन असल्यासारखं वागवलं की वस्तू सुखावतात. विचार त्यांचा भाव आपल्या लक्षात येत नाही, पण त्यांना माणसासारखा जीव आणि मन आहे असं जर आपण त्यांना वागवलं तर वस्तू सुखावतात. इथं एका वाक्यात उत्तर, इथं आकृतीबंध बघितला. वस्तू केव्हा सुखावतात? तर वस्तूंना जीव आणि मन असल्यासारखं वागवलं की वस्तू खूप सुखावत असतात. आता इथे जे हा जो तिसरी आणि चौथी जी ओळ दिलेली, चौथी पाचवी, की वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असण्यासारखं वागलं तर वस्तू प्रचंड सुखावतात. हा मुद्दा रसग्रहणासाठी 4 मार्गाला विचारला जाऊ शकतो. म्हणून मग आपल्याला 4 मार्गांमध्ये आशय सौंदर्य, त्याचबरोबर काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य स्पष्ट करता आलं पाहिजे. आता भाषिक सौंदर्य मुळात काय, या कवितेचं भाषिक सौंदर्य काय की कवी भा धामणसकरांनी प्रस्तुत कविता ही मुक्त छंदामध्ये लिहिलेली आहे. आणि ही कविता मुक्त छंदात लिहिलेली असल्यामुळं रसिकांच्या मनाला ती थेट स्पर्श करते. अतिशय साधी आणि सोपी भाषा आहे, त्यामुळे त्या कवितेमध्ये आवाहकता निर्माण झालेली आहे. त्यामुळं वाचकाच्या हृदयाला जाऊन ती कविता प्रामुख्याने भिडते आणि वाचकाला सहजरित्या प्रामुख्याने कळते. आणि मग आशय सौंदर्य काय दिलेले सुरुवातीचं आशय की कवींनी प्रस्तुत कवितेमध्ये वस्तूंच्या बाबतीमध्ये म्हणजे जी मध्यवर्ती कल्पना दिली त्याच्याशी अनुषंगाने की मानवी भावना या वस्तूंशी जोडलेली प्रामुख्याने आहे. आणि या कवितेमध्ये वस्तूंना मनुष्यानं कसं वागवलं पाहिजे, माणसाप्रमाणे कसं वागवलं पाहिजे, त्या केव्हा आनंदित होतात, त्या केव्हा सुखावतात, या दृष्टिकोनातून आपण लेखन करता आलं पाहिजे. मग वस्तू केव्हा सुखावतात प्रचंड, तर त्यांना जीव आणि मन असल्यासारखं वागवलं की त्या खूप सुखावत असतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. निखालस म्हणजे अगदी खरं. काय खरं आहे? जसं माणसामध्ये नोकर आणि मालक असा फरक असतो, पण वस्तूंचं तसं नसतं. वस्तू ज्या आपण घेतो ना त्या वस्तू आपल्या सेवकच असतात. सेवक म्हणजे चाकर, आपली सेवा करणारे, ते आपले नोकरच असतात प्रामुख्याने. पण तरी कवीनं काय म्हटलेलं आहे, जरी त्या आपल्या सेवक असतात तरी आपण त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे. आपण त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे, त्यांना सेवक समजता कामा नये. कवीला नकळत काय म्हणायचंय, त्यांना आपण आपलं मित्र मानलं पाहिजे, आपल्यासारखंच मानलं पाहिजे. म्हणून त्यांना आपण बरोबरीचा मान द्यावा. आता बरोबरीचा मान जर द्यायचा असेल तर कवीनं मग काय म्हटलेलं आहे, मान द्यावा, बरोबरीचा मान द्यावा. मान देणे म्हणजे काय, आदर करणे. इथे वाक्प्रचार पण आलेले, जसं जीव नसणे म्हणजे प्राण नसणे, मान देणे म्हणजे आदर करणे. तर आपण वस्तूंना मान दिला पाहिजे, आदर केला पाहिजे. मला आपल्या प्रतिज्ञेमध्येच आपण काय म्हणतो, मी माझ्या वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन. हे वाक्य आपण प्रतिज्ञेमध्ये रोज म्हणत असतो. जसं माणूस माणसाला मान देतो तसंच आपण वस्तूंना सुद्धा मान दिला पाहिजे. आणि मग वस्तूंच्या बाबतीत कवीने काय म्हटलेलं की वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. आता म्हणजे जसं बघा, प्रत्येकाची बसण्याची, उठण्याची, राहण्याची जागा ठरलेली असते. प्रत्येक वस्तूचं ठिकाण ठरलेलं असतं, ती कुठे ठेवायची असते. जसं पुस्तकं असतील तर पुस्तकांच्या रॅकमध्येच आपण पुस्तकं ठेवतो. भांडे असतील तर ते भांड्यांच्याच रॅकमध्ये प्रामुख्याने ठेवले जातात. कपडा लागता कुठे ठेवायचा, कपाटात वगैरे, ते सगळं ठरलेलं असतं. मग पुस्तक म्हणजे जसं माणसाचं बघा, माणसाला कसं नाही, मला स्वतंत्र बेडरूम पाहिजे, माझी स्वतंत्र खोली पाहिजे. वस्तूंचं तसं नाही. वस्तूंना वेगळी स्वतंत्र अशी खोली नको असते. पण कवी काय म्हणतो, वस्तूंना त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. हमी देणे
हमी देणे म्हणजे काय? गॅरंटी देणे, शाश्वती देणे, प्रामुख्याने आश्वासन देणे. निष्कासित म्हणजे काय? पदच्युत, काढून टाकणे, हलवणे. निष्कासित म्हणजे काय? पदच्युत म्हणजे त्या जागेवरून हलवणे. तर वस्तूंना कोणती हमी दिली पाहिजे? कवीनं वस्तूंना कोणती हमी देण्यास सांगितलेलं आहे? तर त्यांची जी जागा असते त्या जिथे ठेवतो आपण त्या जागेवरून त्यांना न हलवण्याची हमी दिली पाहिजे. आता वस्तूंचं वैशिष्ट्य कवीनं काय सांगितलं? त्यांना काही माणसासारखी स्वतंत्र आणि वेगळी खोली नको असते. फक्त त्यांना आपण काय हमी दिली पाहिजे? कुठलं आश्वासन दिलं पाहिजे? त्या वस्तूची जागा जिथे आहे तिथून न हलवण्याची हमी दिली पाहिजे. म्हणून निष्कासित म्हणून पदच्युत किंवा जागेवरून हलवणे. तर ती हमी आपण प्रामुख्याने दिली पाहिजे. आणि मग इथे अजून एका काव्य सौंदर्याची सुंदर ओळ दिलेली. काव्य सौंदर्य 2 गुणांसाठी आपल्याला विचारलं जातं की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. आता वस्तूंना मग आता इथे बघा की काही माणसं असतात ते कशाही पद्धतीने वस्तू हाताळतात, बरोबर आहे की नाही? स्वतः मात्र प्रत्येकाला वाटतं आपण नीटनेटकं राहिलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? आपण चांगलं दिसावं, इतरांना छान दिसावं म्हणून आपण मग किती प्रयत्न करतो? वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं प्रामुख्याने वापरतो. आणि अनेक मुली, स्त्रिया या ब्युटी पार्लर मध्ये जातात. प्रत्येकाला वाटतं आपण छान राहिलं पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे. मग कवीनं वस्तूंना कसं हाताळावं? मग जसं आपण स्वतःला छान ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, कवी पण म्हणतो की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. जसं आपल्याला आहे ना, पण ती वस्तू काही सांगत नाही, पण कवीनं त्यांची भावना आपल्यापर्यंत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला की वस्तूंना सुद्धा आपल्यासारखी स्वच्छ राहण्याची आवड असते, आपल्यासारखी स्वच्छ राहण्याची आवड असते. आता हे गोष्ट बघा, म्हणजे आपण जेव्हा एखादी नवीन वस्तू घेत असतो ना, तेव्हा ती नवीन वस्तू घेतल्यानंतर आपण त्या वस्तूसाठी भरपूर पैसे मोजलेले असतात. आणि साहजिकच खूप पैसे मोजलेले असल्यामुळं जेव्हा आपण ती वस्तू घेतो, समजा एखाद्यानं गाडी घेतली, 2 व्हीलर वगैरे गाडी घेतली, तर बघा ना सुरुवातीला आपण त्या वस्तूची किती काळजी घेत असतो, नाही का? 4 वेळा तिला फडक्यानं आपण पुसत असतो, स्वच्छ पाण्याने तिला धुण्याचा प्रयत्न करत असतो. कोणती वस्तू असू द्या, नवीन नवीन वस्तू असेल तर ती वस्तू आपण तिची खूप काळजी घेत असतो. आणि नंतर काय होतं, हळूहळू माणूस आहेत ना निष्काळजी होत जातो. तो फक्त स्वतःचीच काळजी घेतो, नंतर त्या वस्तूची फारशी काळजी घेत नाही, बरोबर की नाही? मग कवीनं काय म्हटलेलं आहे की वस्तूंनाही आवड असते स्वच्छ राहण्याची. जशी माणसाला आवड असते ना स्वच्छ राहण्याची, तशी वस्तूंना सुद्धा आवड असते स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. म्हणजे माणसाने आपल्या हातांना हे लक्षात ठेवायला सांगितलं पाहिजे की बाबा रे, फक्त तुलाच स्वच्छ राहावंसं वाटतं असं नाही, वस्तूंना पण आवड असते. वस्तू बोलत नाही, पण ती भावना कवीनं इथून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता साहजिकच आहे ना, आपल्या घरातली जर माणसं प्रत्येक वस्तू अशी अतिशय नीटनेटकी जेव्हा ठेवतात, प्रत्येक वस्तूला स्वच्छ वगैरे ठेवतात. आता स्वच्छतेचा दुसरा एक मंत्र आहे, नाही का? जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी असते. आणि स्वच्छता ही आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असते. आता खरं जर विचार करायचा गेला, प्रत्येक वस्तू आपल्यासाठी किती महत्वपूर्ण असते हो. जरा विचार करा बरं तुम्ही की आपली आई पोळ्या करते आणि पोळ्या करताना जी उणतली असते, ज्याने पोळ्या आपण उलट्या करतो, ती उणतलीच नसेल तर आईच्या हाताला किती बरं चटके बसते. जरा विचार करा तुम्ही. पळी जर नसेल तर आपण गरम भाजी जी असेल पातेल्यातून ती कशी काय बरं बाजूला काढणार? प्रत्येक गोष्टीला कितीतरी महत्व आहेत ना, लक्षात घ्या. जे ताट असतं आपल्या समोर, त्या ताटाला किती महत्व असतं. आपल्या घरामध्ये आपण ज्या बाथरूम मध्ये आंघोळ वगैरे करत असतो, तिथली बादली जी असते त्या बादलीमध्येच पाणी येत असतं. तो गरम पाणी ती बादली बिचारी सहन करत असते, पण मग आपल्याला त्या बादलीचा किती आदर असतो विचार करा ना. म्हणजे प्रत्येक वस्तूला किती महत्व आहे. आता माझ्यासारखा शिक्षक आहे, बरोबर आहे की नाही, माझ्यासाठी या पेनाचं महत्व खूप आहे, बरोबर आहे की नाही? विचार करा, जर पेनच नसेल तर मी लिहिणार कसं? मला जर महत्वाचं काम आहे लिहायचं, पेनच जर नसेल तर मी लिहिणार कसं?
आपण हा विचार केला पाहिजे ना. प्रत्येक वस्तूचं महत्व आहे. विचार करा, आपल्या घरामध्ये ज्या कपड्यांवरती आपण झोपतो ते कपडे आपल्यासाठी किती महत्वपूर्ण असतात. जे कपडे आपण घालतो ते आपल्यासाठी किती महत्वपूर्ण असतात. मग आपल्या घरामध्ये कपाट असतील, बॅग असतील, भांडी कुंडी वगैरे असतील, प्रत्येक गोष्ट आपण तिची गरज असते म्हणूनच घेतो, कारण नसताना घेतो का आपण वस्तू. म्हणून महत्वाची गोष्ट कवी काय म्हणतो की वस्तूंना सुद्धा आवड असते स्वच्छ राहण्याची, हे तुमच्या हातांना लक्षात ठेवायला सांगा. म्हणून कवीनं या कवितेमध्ये मग कवीनं जी महत्वाची वैशिष्ट्य मांडण्याचा प्रयत्न केला की कवीनं या ठिकाणी बघा वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य काय की वस्तू सुद्धा सेवकच असतात आपल्या. जसं पहिल्यांदा सांगितलं की वस्तू काही मालक नसतात. आपण जेव्हा एखादी वस्तू घेतो तर माणसासारखं पहिलं वैशिष्ट्य काय की त्या वस्तू आपल्या सेवक असतात. आणि दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलं कवीनं की वस्तूंना स्वच्छता आवडते. जसं माणसाला स्वच्छता आवडते तसंच कवी काय म्हणतो की आपल्या हातांना तुम्ही लक्षात ठेवायला सांगा की वस्तूंना सुद्धा स्वच्छता आवडते म्हणून. आणि जसं इथे पुढची गोष्ट तिसरं जे वैशिष्ट्य की माणसासारखे लाडवणे. आपण आपला माणूस जसा माणसाला लाड देत असतो तसं वस्तूंना सुद्धा माणसासारखं लाडवणं हे एक वैशिष्ट्य आहे. ते कसं बघा, वस्तूंनाही जपावे, लाडावून ठेवावे. लाडावून ठेवावे इथे वाक्प्रचार प्रामुख्याने दिलेला आहे. लाडावून ठेवावे म्हणजे सतत कौतुक करणे, लाडावून ठेवावे. वस्तूंना जपावे, लाडावून ठेवावे त्यापुढे जाऊन, कारण त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह नंतरच्या काळातही. म्हणजे वस्तूंची जी वैशिष्ट्य सांगितलेली माणसासारखी, त्यातलं पहिलं वैशिष्ट्य वस्तू सेवक असतात, वस्तूंना स्वच्छता आवडते आणि वस्तूंना माणसासारखं लाडवणे हे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असतात. कवीनं काय म्हटले की वस्तूंचे पण आपण लाड केले पाहिजे. जरा आता आठवं बरं, आपल्या कुटुंबामध्ये आपले आई वडील आपले लाड करतात, आपले आजी आजोबा आपले लाड करतात. आणि मग लाड केल्याचा मग आता ठीक आहे, आता आपण 10वी पर्यंत आहोत, मग आपले आता लाड केल्यानंतर ते लाड काही लगेच थांबतात का नाही. शेवटी आई वडील असेल, आजी आजोबा असेल, यांच्यासाठी आपण लहानच असतो. ते नेहमी आपली काळजी करतात, आपले लाड करतात, वेगवेगळ्या काहीतरी खाऊ देतील, आपला हट्ट पुरवतील, आपला वाढदिवस छान प्रकारे साजरा वगैरे करतील. आपण जे म्हटलं का ती गोष्ट आपले वडील पूर्ण करतात. आपण जर म्हटलं बाबा आज येताना ना संध्याकाळी येताना छानपैकी समोसे घेऊन या बरं का, बाबा म्हणतात ओके. मग आपल्याला खूप आनंद होतो, माझ्या वडिलांना मी जे काही सांगतो ना तर माझे ते लाड पुरवतात. आणि मग याचा परिणाम काय होतो, माणसाचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. मग याचा परिणाम काय होतो, आपण मोठं झाल्यानंतर, आता बघा माझ्या आई वडिलांनी माझ्या आतापर्यंत खूप लाड पुरवले, बरोबर आहे की नाही, मग मी ते विसरेल का. आणि साहजिकच मग आता मी मोठं झाल्यानंतर माझ्या आई वडिलांना मनापासून प्रेम देतो का, तर त्यांनी माझे लाड केलेले. हीच गोष्ट लक्षात घ्या की कवीनं काय म्हटलेलं आहे की नंतरच्या काळामध्ये त्याच वस्तू आपला जो स्नेह आहे तो स्नेह नंतरच्या काळामध्ये सुद्धा जिवंत ठेवणार आहे. म्हणजे जसे आई वडील आपले लाड करतात, त्या लाडामुळे आपण ते प्रेम नंतरच्या काळामध्ये सतत ठेवत असतो, कायम ठेवत असतो, जिवंत ठेवत असतो. तसंच जर वस्तूंच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जर त्यांचे लाड केले तर त्या वस्तू नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपला स्नेह जिवंत ठेवतात. मग आता इथे एक आकृतीबंध आहे की कवीनं वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. आता काय आरोप केलेले, मानवी भावना म्हणजे वस्तूंमध्ये कशा मानवी भावना आहेत किंवा वस्तू सुखावतात. आता जसं आपल्याला सुख मिळालं का आपल्या चेहऱ्यातून लगेच दिसतं, पण कवी म्हणतो त्यांचं दिसत नाही पण वस्तू सुखावतात, वस्तू सेवक असतात. म्हणजे माणसाचे जसे नोकर असतात तसं इथं मानवी भावनाचा केलेला जो आरोप आहे तो काय, वस्तू सेवक असतात, लाड करून घेतात, वस्तू लाड करून घेतात. जसं माणूस एकमेकांचे लाड करतो तसे वस्तू लाड करून घेतात आणि वस्तू मरण पावतात. जसं मनुष्याच्या जीवनामधलं सत्य तेच सत्य वस्तूंचं. तर कवीनं वस्तूंवरती मानवी भावनांचे केलेले हे आरोप प्रामुख्याने आहेत.
आता इथे एक विधाने पूर्ण करा या टाईपचा तो प्रश्न विचारला जातो की वस्तूंना जपावे आणि लाड करावे कारण. तर हे स्पष्ट पुढे लिहिता आलं पाहिजे. कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहे. वस्तूंना जपावं, त्यांचे लाड करावे, कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत. हे विधान दिलं. दुसरं विधान दिलेले जे पुढच्या ओळीशी संबंधित की वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्यांचं आयुष्य संपतं. आकृतिबंधामध्ये दिलेले नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा काय असतो? आपला स्नेह, आपलं प्रेम. नंतरच्या काळात वस्तूंना जिवंत ठेवणारा आपला स्नेह. स्नेह म्हणजे जिव्हाळा किंवा प्रेम किंवा माया. आणि शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क कृतज्ञतापूर्ण निरोपाचा. मग हे कसं आहे ते सांगतो तुम्हाला. कृतज्ञतापूर्व निरोपाचा कसं. तर मूळ मुद्दा आपला काय चालू होता की वस्तूंना सुद्धा काय केलं पाहिजे? जपलं पाहिजे, लाडावून ठेवलं पाहिजे. त्यापुढे नुसतं जपायचं नाही तर जपण्याबरोबर त्यांना असं लाडावून ठेवलं पाहिजे. म्हणजे काही लोकांना बघा आपल्या वस्तूची ती खूप केअर करतात, नेहमी तिच्या जवळ जातात, तिला टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे याला लाडावणच म्हणतात प्रामुख्याने. कारण वस्तू तो स्नेह नंतरच्या काळात सुद्धा जपून ठेवत असतात. आणि शेवटच्या 4 ओळींमध्ये कवीने काय म्हटलेले की आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. माणसाचा बरोबर की नाही. प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार. अहो माणूस किती मोठा असला, किती श्रीमंत असला, गडगंज किती मोठ्या पदावरती असला, म्हणून मेलेल्या माणसाला कधी कोणी घरात ठेवत नाही. त्यानं करोडोची प्रॉपर्टी जमवलेली असेल, संपत्ती जमवली असेल, तो खूप प्रतिष्ठित असेल, जगत विख्यात असेल, पण मेलेल्या माणसाला कधीही कोणी घरात ठेवत नाही. हे जीवनातलं सत्य आहे. आणि तसंच कवीनं सुद्धा म्हटलं की माणसाच्या बाबतीत जसं हे सत्य आहेत ना आयुष्य, तसंच वस्तूंच्या बाबतीमध्ये की आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या त्या घरामध्ये त्यांचं काम संपलं, त्यांचं महत्व संपलं की त्यांना सुद्धा तिथं वस्तूंना सुद्धा ठेवलं जात नाही. त्यांचं आयुष्य संपलं, आयुष्य संपलं. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिलं जात नाही कारण त्यांचं आयुष्य संपलं. किती चांगलं. जसं माणसाचं आहे तसंच वस्तूचं आहे. परंतु कवी काय म्हणतो हे खरं आहे, माणसासारखंच वस्तूचं आहे. त्यांचं आयुष्य प्रत्येक वस्तूला आयुष्य असतं ना. माणसाला जसं आपण म्हणतो सरासरी मनुष्य 100 वर्ष जगतो, बरोबर आहे की नाही. त्या काही नशिबान जगतात जास्त, पण मनुष्य मेल्यानंतर मात्र त्याला कोणी घरात ठेवत नाही. तसं प्रत्येक वस्तूचं आयुष्य असतं. प्रत्येक वस्तूचं कोणती वस्तू किती काळ चालणार, ती काही दीर्घ काळ चालत नाही, बरोबर आहे की नाही. शेवटी वस्तू आहे ती झिजणारच आहे, कधीतरी तिचं आयुष्य संपणारच आहे प्रामुख्याने. म्हणून कवी काय म्हणतात की आयुष्य संपल्यानंतर वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू दिलं जात नाही. पण मग शेवटी काय म्हटलेले तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. वस्तूंचा असणारा शाबूत ठेवावा असा वस्तूंचा हक्क. मग मला सांगा माणसाच्या बाबतीमध्ये कसं आहे, किती प्रेमळ माणूस असला मृत्यू पावल्यानंतर जो कोणी व्यक्ती आपल्याशी संबंधित प्रामुख्याने असतो त्या व्यक्ती किती चांगला आहे, किती वाईट आहे, काय आपण हे शेवटी बघत नाही. आपण काय म्हणतो झालं गेलं, एकदा माणूस मेला त्याच्याबरोबर त्याचं सगळं संपलं. आणि मग किती चांगला माणूस असो, किती वाईट माणूस असो, तो मनुष्य मेल्यानंतर आपण त्याचा अंत्यविधी, त्याला जो निरोप देत असतो अंत्यविधीच्या माध्यमातून, तो किती कृतज्ञतापूर्ण असतो, किती प्रेमळपणे दिलेला असतो, नाही का. आपले सर्व विधी पार पाडतो, अतिशय नम्रपणे आपण तो विधी पार पाडू, अतिशय प्रेमळपणे आपण अंत्यविधी प्रामुख्याने करत असतो. तसंच कवीनं सुद्धा काय म्हटलेलं आहे की जसं माणसाला जसं आपण कृतज्ञतापूर्ण निरोप देतो, प्रेमळपणे निरोप देतो. दुसरे एक उदाहरण सांगते. एखादा मनुष्य नोकरी करत असतो आयुष्यभर, 30, 35, 40 वर्ष तो जो नोकरी करतो, त्याची एकदा तिथे नोकरीचं त्याचं एकदा विशिष्ट वय झालं, 58-60 वय झाल्यानंतर त्याला मग त्या
ठिकाणी कसा कृतज्ञतापूर्वक त्याचा निरोप दिला जातो, रिटायरमेंटच्या काळामध्ये त्याला निरोप दिला जातो, किंवा आता तुमचं काम आहे, म्हणजे ते जे असणारं प्रेम तिथले लोक प्रामुख्याने व्यक्त करतात, बरोबर आहे की नाही. आणि मृत्यूनंतर तर प्रत्येकालाच कृतज्ञतापूर्ण निरोप दिला जातो. तसं वस्तूंना सुद्धा प्रामुख्याने आपण कृतज्ञतापूर्ण निरोप दिला पाहिजे. कृतज्ञतापूर्ण निरोपाचा हक्क वस्तूंचा शाबूत ठेवला पाहिजे. आता इथे दिलेले निरोप देणे म्हणजे सोडणे, निरोप देणे म्हणजे सोडणे. तर कृतज्ञतापूर्ण आणि आयुष्य संपणे म्हणजे मरण येणे. एकदा माणसाचं आयुष्य संपलं की त्याला आपण कृतज्ञतापूर्ण निरोप दिला पाहिजे. म्हणून माणसाला जसं आपण कृतज्ञतापूर्ण निरोप देतो तसंच आपण प्रामुख्याने वस्तूंना सुद्धा कृतज्ञतापूर्ण निरोप दिला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून प्रस्तुत कवितेमध्ये कवीनं वस्तूंशी आपण कसं वागलं पाहिजे. जरी माणसासारखं मन नसेल, त्यांना माणसासारखा जीव नसेल, तर कवी काय म्हणतो, हे जरी खरं आहे तरी आपण त्यांना माणसासारखं जर वागवलं तर वस्तू प्रचंड सुखावत असतात आणि वस्तू ह्या आपल्या सेवकच असतात, निखालस सेवक असतात. अगदी खरं की त्या सेवकच असतात, पण आपण त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे. वस्तूंचं वैशिष्ट्य सांगताना कवी म्हणतो की माणसासारखे त्यांना स्वतंत्र खोली नको असते, वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. फक्त त्यांना मानलेल्या जागेवरून, त्यांची जागा जिथे असते त्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या, काढून न टाकण्याची हमी प्रामुख्याने द्या. वस्तूंना आवड कशाची असते, स्वच्छ राहण्याची आवड असते. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. आणि माणसाचे जसे आपण लाड करत असतो त्याचप्रमाणे वस्तूंचे पण आपण लाड केलेले पाहिजे. आणि जर आपण त्या वस्तूंचे लाड केले तर त्याचा फायदा काय होणार आहे, नंतरच्या काळात सुद्धा ते आपला स्नेह जपणार आहे. आणि जसं आयुष्य संपलं की वस्तूंना सुद्धा कधी कुणी ठेवत नाही, परंतु त्यांचं आयुष्य संपल्यानंतर त्यांना माणसासारखाच कृतज्ञतापूर्ण प्रेमळपणे आपण निरोप दिला पाहिजे. ही भावना प्रस्तुत कवितेतून मांडण्याचा कवीने या ठिकाणी प्रयत्न केला आहे. आणि मग काव्य सौंदर्यासाठी बघा, वस्तूंनाही आवड असते स्वच्छ राहण्याची. काव्य सौंदर्यात हा तुमचा दृष्टिकोन स्पष्ट करा. दुसरी गोष्ट, एखादी वस्तू बिघडल्यामुळं तुमची कशी फजिती झाली ते थोडक्यात लिहा. आता अनेक वस्तू आपण वापरतो, त्यातली एखादी वस्तू जी आहे ती जर बिघडली तर त्याच्यामुळे आपल्याला आपली कशी फजिती झालेली त्याचं वर्णन तुम्हाला करता येईल. मग तुम्हाला सायकलचं उदाहरण मानते किंवा मला माझी सायकल खूप आवडते, माझ्या घरापासून मी माझ्या शाळेपर्यंत नेहमी सायकलवरतीच प्रामुख्याने जात असतो, परंतु एक दिवस अचानक जात असताना माझ्या सायकल पंक्चर झाल्यामुळे मला जायला कसा उशीर झाला, किंवा सायकलची मी काळजी न घेतल्यामुळे तिचा ब्रेक तुटला वगैरे, त्या टाईपचा एखादा प्रसंग देत आहे. दुसरं एक उदाहरण आहे, तुमचं दप्तराबद्दलचं उदाहरण तुम्हाला देत आहे की बाबा माझं दप्तर मला खूप आवडतं, माझ्या बाबांनी मला घेतलं होतं, मी त्या दप्तराची खूप काळजी घेतो आणि ते दप्तर जे आहे ते हप्त्यातून एकदा स्वच्छ करतो, नीटनेटकं मी ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु एकदा काय झालं, स्वाध्यायाच्या वया शाळेमध्ये मागितलेल्या असल्यामुळं दप्तर खूप जास्त झालं, पुस्तकं वयाची गर्दी झाली, त्यात पाण्याची बाटली असेल, खाण्याचा डबा असेल, ते मी अक्षरशः त्यात कोंबण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम काय झाला की ते ताणल्या गेल्यामुळं जेव्हा मी रस्त्याने निघालो तर खालचा भाग फाकला आणि त्याच्यातून वस्तू काही पडत गेल्या ते माझ्या लक्षात आलं नाही. आणि जेव्हा मग मला लोकांनी सांगितलं अरे तुझ्या वस्तू मागे पाडतायत, मग माझी फजिती झाली. मग मी त्या वस्तू एक एक गोळा करत गेलो. नंतर माझ्या लक्षात आलं अरे आपलं चुकलं, बिचाऱ्या वस्तूची आपली या दप्तराची एवढी क्षमता नसताना आपण त्याला एवढा त्रास दिला. मग मनातून जसं मी त्याची क्षमा मागण्याचा प्रयत्न केला. या टाईपचे तुम्हाला तुमचं एखादं विवेचन स्पष्ट करता येईल, अगदी सहज मांडते. आणि रसग्रहणामध्ये हा एक कवितेतल्या 2 ओळी दिलेल्या की वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य ही मांडता आली तर त्या ठिकाणी बघा. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये जे प्रश्न विचारले जातात एखाद्या कवितेवर आधारित की कवितेतून मिळणारा संदेश कोणता प्रामुख्याने आहे. 2 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे की वस्तूंना सुद्धा माणसानं कसे प्रेमानेच वागवलं पाहिजे, कारण वापरलेल्या वस्तूच्या रूपानं आपलं अस्तित्व मागे शिल्लक राहत असतं. वस्तूंचा उपयोग संपला की वस्तू टाकून देऊ नये, कारण टाकून देणे म्हणजे आपलं अस्तित्वच आपण
स्वतंत्र संपूर्ण टाकणं हे टाळण्यासाठी आपण वस्तूशी संवेदनशीलतेनं वागलं पाहिजे, स्नेहानं वागलं पाहिजे. आता या कवितेतला संदेश या दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला. मूळ विचार कसा आहे बघा, आपण कशा वस्तू हाताळतो त्याच्यावरून आपलं व्यक्तिमत्व ओळखलं जातं, नाही का. समोरचं व्यक्ती पण पाहतो, अरे हा माणूस खूप चांगला आहे, हा प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेतो, त्याच्यावरून त्या माणसाचं व्यक्तिमत्व लक्षात येतं. हा पण विचार त्या ठिकाणी लक्षात घ्या. मग विचार कोणता आहे, या कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता. 2 मार्कांचा जर प्रश्न आला की निर्जीव वस्तूंना सुद्धा आपण मन नसतं असं मानतो, पण कवीच्या मते त्यांना मन पण असतं, भावना पण असतात आणि वस्तू सुद्धा संवेदनशील असतात. त्यांच्या दर्शनानं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व लक्षात येत असतं. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे की वस्तूंशी प्रेमानं वागलं पाहिजे, आत्मीयतेनं वागलं पाहिजे. आणि आपण माणसांशी जसं वागतो तसं वस्तूंशी सुद्धा वागलं पाहिजे. हाच महत्वाचा विचार या कवितेतून मांडला आहे की जसं आपण माणसांशी वागतो तसंच आपण वस्तूंशी पण वागतो, हा विचार पाहिजे. आणि यातल्या कोणत्याही तुम्हाला जर 2 ओळी दिल्या त्याचा सरळ अर्थ स्पष्ट करा असं म्हटलं तर तो सरळ अर्थ पण स्पष्ट करता आला पाहिजे. आणि याच्यात अजून एक प्रश्न विचारला जातो की तुम्हाला कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं लिहा. आता मुळात ही जी कविता आहे, मुळात आपल्याला जे पाठ्यप्रकार येतात काव्य, हे अनेक लोकांनी प्रमाणित करून आपल्यासाठी या अभ्यासक्रमाची तरतूद केलेली असते. अतिशय बुद्धिमान लोक आपल्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरती राहत असतात. विविध मूल्य लक्षात घेऊन, मुलांचा भावनिक विकास लक्षात घेऊनच त्यांनी हे सर्व निर्माण केलेलं असतं. त्यामुळे सर्वच कविता खूप छान आहे. आता मग ही कविता आपल्याला आवडण्याची कारण त्या ठिकाणी काय आहे, तर आपल्याला असं म्हणता येईल की ही कविता अतिशय सुंदर आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये प्रामुख्याने कोणालाही ही कविता समजेल अशी सोपी प्रामुख्याने आहे. आता भाषिक वैशिष्ट्य तर सांगितलेलं आहे, तर कवीने या कवितेमध्ये एक चाकोरी बाहेरचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे की प्रामुख्याने वस्तू आणि मनुष्य यांच्यातल्या मानवी भावना कवीनं जो मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, त्या प्रयत्नांमुळे प्रामुख्याने वस्तूंशी असणारं एक भावनिक नातं आपलं त्या वस्तूंशी कसं निर्माण होतं, अतिशय सुंदर अशी भावना. आणि प्रत्येक व्यक्तीला विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणून असं आपल्या मराठीमध्ये नाही का, आपल्यावरून आपण दुसऱ्याची परीक्षा करावी, बरोबर आहे की नाही. जसं आपल्याकडे म्हणतात, अरे जी जनावरं खूप आपल्याशी प्रेमानं, पण आपण आपला बैल जर नीट चालत नसेल तर त्याला चापकानं मारतो, पण तो बिचारा काही आपल्याला त्याला बोलता येत नाही, तो वास्तविक सजीव असतो. परंतु ज्याला कळतं ना, अरे मला थोडं जर मारलं तर मला किती त्रास होतो, तर मी समोरच्याला मारलं तर किती त्रास होईल. मग या वस्तू सुद्धा आपले सेवकच असतात. तर हा एक सुंदर दृष्टिकोन कवीनं प्रस्तुत कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ती कविता आवडण्याची तुम्हाला जशी कारण तुमच्या मतानुसार मांडते तशी मांडली तरी चालेल. तर या दृष्टिकोनातून प्रस्तुत कविता लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि या कवितेच्या खालीच ज्या कृती दिलेल्या आहेत तुम्हाला त्या स्वाध्याय पत्रिकेमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. कवी द.भा. धामणसकर यांची ही प्रस्तुत कविता आहे, वस्तू नावाची कविता. आणि या कवितेमध्ये कवीनं वस्तूंबद्दलचं अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद.